लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MPDA अंतर्गत तुरुंगात असलेल्या गुन्हेगाराची सुटका झाली। त्यानंतर समर्थकांनी जंगी वरात काढली आणि पोलिसांना ही खबर लागताच पोलिसांनी ही मिरवणूक थेट पोलीस ठाण्यात नेत गुन्हेगारासह इतर 6 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। विशेष म्हणजे या दोघा तडीपारांचाही समावेश होता। पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेत गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिलेला आहे। कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांना पुणे पॅटर्न प्रमाणे शहरातून मिरवणूक काढल्याची खबर पोलिसांना लागली। MPDA अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात असलेला संशयित हर्षद पाटणकर हा सराईत गुन्हेगार मंगळवारी दुपारी 3 वाजता सुटून आलेला होता। त्यानंतर त्याने बॅथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवानी रोड, शरणपूर परिसरात रस्त्यावर MH15 GX 8721 या वाहनातून जंगी मिरवणूक काढली। या मिरवणुकीत 15 ते 20 समर्थक दुचाकीने सहभागी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। सरकारवाडा पोलिसांनी तात्काळ संशयित पाटणकर, गोपाल नागोरकर, शॉन मायकल, रॉबिन्सन बत्तीसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळद यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। यातील तडीपारांची कारवाई असलेल्या गोपाल नागोरकर, वेदांत चाळद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सदस्यांनी मोटारसायकलवर अर्वाच्य घोषणा देत वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवत विनापरवानगी वाहन रॅली आणि पायी मिरवणूक काढत पोलीस आयुक्तांच्या आदेशांचं उल्लंघन केलेलं आहे। तर पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे हा येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यानं शेकडो वाहनाद्वारे शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक काढलेली होती। त्यावेळी तत्कालीन आयुक्त संदीप कर्णिक यांनी मारणे टोळीवर कठोर कारवाई करत पुणे पॅटर्न मोडीत काढलेला होता। शहरात गुन्हेगारांना मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचं पुणे पॅटर्न सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांनी टोळीवर कर्णिक पॅटर्नद्वारेच कारवाई झाल्याचे पोलिसांमध्ये चर्चा आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।